नमस्कार, मी किरण पाटील बोलतो. मी प्रॉपर अलवाडीचा आहे. आमचा जो मन्याड परिसर आहे, हे गेल्या 4-5 दिवसापूर्वी जो 2-3 दिवस पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्याच्यात शेतीचं प्रचंड अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आमच्या मुलांची फी भरणे, आम्हाला शेतीला लागणारा जो खर्च आहे त्याचं आमचं भरून सुद्धा निघणार नाही. शासनाने आम्हाला आमचे जे आदरणीय लोकनेते आमदार आहेत मंगेशदार चव्हाण यांनी भेट देऊन आमच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या आणि आम्हाला आशा आहे की आमदार साहेब शासनाला योग्य पाठपुरावा करून आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई देतील हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. सरलगट नुकसान झाली आता. हो, आमचं पूर्ण म्हणजे पंचनामे सरलगट चालू आहे का? पंचनामे चालू आहेत. पण आता आमची अशी इच्छा आहे की शासनाने नियमावर बोट न ठेवता रितसर सर्व सरसकट पंचनामे करून जी भरीव मदत देता येईल ती देण्याची कृपा करावी एवढी शासनाला अपेक्षा करतो. रावसाहेब शामराव पाटील, सरपंच अलवाडी. काय नुकसान झाले? अतिवृष्टी झालेली आहे, शेतीचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे. नाबूद झाले. हो, मी किरण शेषराव पाटील, नागरिक अलवाडी. मी व्यवसायाने शेती करतो. आता जी 2-4 दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्याच्यात आमचं शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आम्हाला जगाव काही मरावं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आमच्या मुलांच्या फी कशा भरायच्या, शेतीला पुढे भविष्यात लागणारं जे हिवाळी पीक घेणार आहेत आम्ही, त्याचं आम्ही भांडवल कसं उपलब्ध करावं, आम्हाला ही मोठी संकट पडलेलं आहे. त्याच्यात आता दिवाळी येणार आहे, आज दसरा आहे, आम्हाला सण सुद्धा गोड लागत नाही. तर शासनाने आम्हाला ही जी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यात जेवढी भरपाई देता येईल आणि शेतीचं लागणारे जे पूरक साधन आहेत, मजुरी, खत इतके प्रचंड महाग झालेत, तर आम्ही नेमका आता न्याय कोणाकडे मागावा, आम्हाला ती सगळ्यात मोठी चिंता पडलेली आहे. तर आमचे आदरणीय आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय मंगेशदादा चव्हाण यांनी शासनाला पाठपुरावा केलेला आहे. आम्हाला 100% खात्री आहे की आमच्या आमदार साहेबांच्या शब्दाला माननीय मुख्यमंत्री साहेब, अर्थमंत्री साहेब हे न्याय देतील आणि आमचं शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्याची आम्हाला भरीव मदत मिळाली ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव महेंद्र दादा पवार. येना नदीला पुराला, मन्याडला काय तुमचं काय काय नुकसान झालं? नुकसान तर भरपूर झालेलं आहे. लोकांचे बकऱ्या किंवा कोंबड्या जेवढे नुकसान झालं, घरात पाणी किंवा धान्य वगैरे जेवढं होतं तेवढं वाहून गेलं. पण मी गावाच्या वतीने किंवा हे वडारवाडीच्या वतीने मी सरपंच किंवा उपसरपंच किंवा ग्रामसेवक साहेब भाऊसाहेबांना विनंती करतो की आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की तुम्ही तात्काळ पंचनामा करून किंवा तुमच्या पद्धतीने आम्हाला जेवढी निधी किंवा जेवढं नुकसान भरपाई करता येईल तेवढं तुम्ही आम्हाला शासनातर्फे करून देण्यात यावी बा. जेव्हा तुमच्या घरात पाणी शिरलं तेव्हा तुम्हाला कोणी मदत केली? मदत आम्ही तर रात्री जेव्हा पाणी आलं अचानक की आम्हाला माहिती नव्हतं की पाणी एवढं वाढल बा. जेव्हा आम्ही सकाळी रात्री उठून बघितलं की 12:30-1च्या सुमारास की पाणी भरपूर वाढलं. त्याच्यानंतर गावातल्या व्यक्तींनी आम्हाला सांगितले की अजून पाणी वाढणार आहे की तुम्ही घरातनं बाहेर निघा बा. पण तोपर्यंत आमचं संसाराचं सगळं वाटोळ झालेलं होतं, उद्ध्वस्त होऊन गेलं होतं. आता म्हणजे राहायला, खायला, प्यायची ती तकलीफ आहे तुम्हाला? हो, भरपूर. कारण की जेवढं अन्नधान्य होतं घरात की तेवढं ते पाण्यात सगळं मिसळून गेलं आणि सगळं वाहून गेलं. पंचनामा वगैरे नाही झाले का अजून? पंचनामा झाले पण आम्हाला काय फक्त आले होते, बघून गेले की नाव वगैरे घेऊन गेले, पण अद्याप अजूनही काही आम्हाला माहिती नाही अजून की काही सांगितलं नाही का? अजून काहीच सांगितलं नाही.